नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या भव्य प्रांगणात आज स्वरवेणू या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मैफिलीचं मुख्य आकर्षण हे प्रसिद्ध बासरी वादक आणि खानदेश सुपुत्र पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित विवेक सोनार यांचे बासरी वादन हे होते। त्यांच्या बासरी वादनानं अक्षरशः जमलेले रसिक मंत्रमुग्ध झाले होते। मैफिलीची सांगता राग पहाडीच्या सादरीकरणानं झाली। त्यांना तबलाची साथ प्रसिद्ध तबलावादक आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचे शिष्य पंडित आदित्य कल्याणपूरकर यांनी केली। राग किरवानी सादर करताना पंडित विवेक सोनारांची बासरी आणि पंडित आदित्य कल्याणपूरकर यांचा तबला यांच्यातील जुगलबंदी रसिक श्रोत्यांच्या विशेष पसंतीस पडली। याच वेळी एकाच रंगमंचावर 40 विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक हेमंत पाटील यांनी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत बासरीवर सादर केले। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा उपप्रमुख केटी गावित हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह व विविध आदिवासी संघटनांसह दिनांक 11 डिसेंबर 2023 पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत। आज 7 दिवस आंदोलन पूर्ण होऊनही शासनानं कुठलीही दखल आंदोलनाची घेतलेली नाही। यामुळे दिनांक 18 डिसेंबर 2023 सोमवार रोजी सर्व उपोषणकर्ते पूर्ण दिवस आदिवासींचे परंपरागत तूर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करणार आहोत। शासनानं तरी दखल न घेतल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल। यानंतर सर्व उपोषणकर्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सुरत नागपूर हायवे अंकलेश्वर बरानपूर राष्ट्रीय महामार्ग हा रास्ता रोको आंदोलन करून रोखणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख केटी गावित यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे। बेमुदत धरणे आंदोलनाचा महाराष्ट्र शासनाने आज तक या धरणे आंदोलनाची दखल घेतलेली नाही। विविध मागण्या आहे। आदिवासींचं स्वतंत्र बजेट पाहिजे, त्याच्यानंतर टीसचा अहवाल गव्हर्नमेंटने डिक्लेअर करायला पाहिजे, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आम्ही अगोदरच निवेदन दिलेलं आहे। परंतु शासन उदासीन असल्यामुळे दिनांक 18/12/2023 रोजी सोमवारपासून आम्ही आदिवासींचं परंपरागत तूर वाद्य जे असतं ते वाद्य पूर्ण दिवस वाजवून शासनाचा निषेध करणार आहेत आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते वाद्य वाजवणार आहोत। आणि परत दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत। आणि आमरण उपोषण झाल्यानंतर आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सुरत नागपूर हायवे आणि बरहानपूर अक्कलकुवा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग दोन्ही आम्ही बेमुदत बंद करणार आहेत मागण्या मान्यपर्यंत। जय महाराष्ट्र, सेवा जोहार। दिल्ली येथे रामलीला मैदानावर EPS 95च्या पेन्शनर्सचे राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील पेन्शनरांचाही समावेश आहे। या आंदोलनाला आज नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भेट दिली असून त्यांनी पेन्शनरांसोबत चर्चा केली। या पेन्शनर्सचे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या कमी रकमेवर उपाययोजना करण्यात यावी या संदर्भात पेन्शनर्स संघटनेने खासदार डॉक्टर हिना गावितांकडे मागणी केली। उपोषण करणाऱ्या पेन्शनरांची समस्या ऐकून मागण्या ऐकून कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी या विषयावर चर्चा करून लवकरच यावर योग्य पावले उचलले जातील अशी माहिती यावेळी उपोषण करताना पेन्शनरांना खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली। मोदी सरकारच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशानं केंद्र शासनामार्फत राज्य सरकारच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचा रथ
आज नंदुरबार तालुक्यातील विखरण गावात पोहोचला। ग्रामपंचायतीच्या वतीनं रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी उपस्थित लाभार्थींना मार्गदर्शन केले। या प्रसंगी विखरणच्या सरपंच निर्मला रोहिदास मराठे, ग्रामसेवक शरद गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे दहातोंडे रोहिदास मराठे, बापू विश्राम पाटील, दिनेश पाटील यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते।